मलाही माहिती नव्हतं, पण यूट्यूब आणि प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून गेल्या का प्रसिद्ध माध्यमातून त्या ठिकाणी आपलं गावाचं एक नाव रोशन करण्याच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रयत्न करतात असे रंजिताताई, आमचे गणेशजी, त्याचप्रमाणे आमचे सर शशिकांत, आमच्या तो आम्ही एकाच हॉस्टेलला होतो असं शशिकांत आणि उपस्थित सर्व, मी सगळ्यांची नाव घेणार नाही, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि जनता राज्याचे सर्व पदाधिकारी, आमच्या सगळ्या बचत गटातील आमच्या सगळ्या भगिनी, सर्व स्टॉलधारक, ब्रह्माकुमारीचे आमच्या सगळ्या भगिनी, उपस्थित बंधू आणि भगिनींना, खरं म्हणजे हा आनंद मेळावा जो आहे, हा आनंद मेळावा जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपण घेतला पाहिजे. आणि खरं म्हणजे लोकांच्या आनंदासाठी तर आपण वाघालाही सर्कसमध्ये नाचवत असतो असं, किंवा नाचावं लागतं असं, बरोबर ना. तर अशा पद्धतीने आपण हा जो आनंद जो आहे, कशा पद्धतीने आपण आनंद घेणार आहोत, कशा पद्धतीने आपण आनंद प्रदर्शित करणार आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी जनता राज्याचे फाउंडेशन उमेश गरत आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी सहृदयाने मी आपल्याला मनापासून या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो. या गावाच्या या ठिकाणी कल्याणासाठी, या गावाच्या विकासासाठी, या गावाचं आपलं नाव रोशन करावं, आणि म्हणून या संकल्पनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक चांगले उपक्रम या तरुणांनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडनं सुद्धा या ठिकाणी आमच्या घरात आपलं नेहमी अजय घरत आणि संतोष राऊत हे नेहमी सांगत असतातच, आणि या गावाचा कुठलाही कार्यक्रम असला तर त्यांचे सासरे गोपीनाथ घरत हे नेहमी आग्रही असतात की गावीसाहेब तुम्ही आलं पाहिजे. खरं म्हणजे काल माझं लोकसभेचं अधिवेशन होतं, शेवटचा प्रश्न माझ्या जवळजवळ काल 2 प्रश्न लागले होते, कारण 545 खासदारांपैकी खासदारांचं प्रश्न फक्त 20 प्रश्न म्हणजे आपलं त्या ठिकाणी सॉर्टिंग करून लागतात. आपलं पालघरवाल्यांचे नसीब चांगलं आहे की मला सुद्धा त्या ठिकाणी एक अभ्यास करून, कारण माझी एक सवय आहे की माझ्या या ग्रामीण भागातील जे प्रश्न असतील, माझ्या जिल्ह्यातले प्रश्न असतील, या जिल्ह्यातल्या प्रश्नांबरोबर या ठिकाणी राज्याच्या म्हणजे देशाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न असतात, आणि तो प्रश्न नेमका म्हणजे खूप उशिरा म्हणजे आपलं जवळजवळ 7:30 वाजता त्या ठिकाणी सुरू झाला. पण तरीसुद्धा माझं फ्लाईट मला वाटतं की आता चुकलं की मला काही जाता येणार नाही म्हटलं, पण तरीसुद्धा उशिरा काय ना होईना मी या ठिकाणी आलो, कारण ह्या कार्यक्रमाला आपण आलं पाहिजे आणि या ठिकाणी तरुणांना त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांचा आनंद जो आहे त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी एक उत्साह त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बघा, समाजामध्ये अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो. एक सामाजिक दायित्व म्हणून मी त्या समाजाचं, ज्या समाजामध्ये मी जन्म घेतला आहे त्या समाजाचं काहीतरी माझं देणं लागतं आहे, आणि एक सामाजिक दायित्व म्हणून त्या समाजासाठी मी काहीतरी माझ्याबरोबर, माझ्या स्वतःच्या विकासाबरोबर किंवा माझ्या स्वतःच्या आनंदाबरोबर माझ्या बाजूला असलेला जो वंचित घटक आहे, मग गरीबातला गरीब माणूस असेल, मध्यमवर्गीय असेल, श्रीमंत असेल, अन्य कुठल्याही जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या पक्षाचा असेल, कुठल्या समाजाचा असेल, त्याची पर्वा न करता आपण त्या व्यक्तीच्या सुख आणि दुःखामध्ये त्या ठिकाणी आपण समृद्ध झालं पाहिजे. अन्यथा आपल्याला कल्पना आहे की जन्म घेताना आपण काहीच घेऊन आलेलो नाही. तसं जन्म घेताना तर आपल्या अंगावरती कपडे सुद्धा नसायचे, म्हणजे नसतात, म्हणजे जाताना सुद्धा काय माहिती आहे की आपल्याला काहीच म्हणजे सगळं इथे सोडून जातो असं. पण आपण ज्या हव्यासापोटी की माझं, बघा, माणसाच्या भावना ज्या असतात की माणसाच्या अपेक्षा असतात. एखाद्या झोपडीमध्ये राहत असेल त्याला वाटतं की मी एखादं याच्यापेक्षा अजून चांगलं घर असलं पाहिजे. एखादं काय म्हणतो की पक्कं घर झाल्यानंतर त्याला वाटतं की मला एक बंगला असला पाहिजे.
आणि बंगला झाल्यानंतर त्याला असं वाटलं की माझं फार्म हाऊस असलेलं घर पाहिजे, घर असायला पाहिजे. म्हणजे माणसाच्या अपेक्षा ह्या दिवसेंदिवस वाढत असतात, त्या कमी होत नाहीत तसं. परंतु शेवटी जाताना आपण काहीच घेऊन जात नाही तसं, फक्त मागे सोडून जातो आपलं कार्य आणि आपलं नाव असं. आणि म्हणून या ठिकाणी मी माझ्या तरुणांना, जनता राज्याच्या या फाउंडेशनच्या तरुणांना मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की आपण जे जे कार्य करणार असाल त्या त्या कार्यामध्ये खासदार म्हणून या ठिकाणी माझं म्हणजे त्या ठिकाणी जेवढं शक्य आपलं काय म्हणतो की आपण सहभाग असेल तेवढा सहभाग मी आपल्या कार्यामध्ये या ठिकाणी देण्याचा मी निश्चितच या ठिकाणी मी प्रयत्न करेन. मी सुद्धा खासदार म्हणून एखादं सामाजिक काम करत असताना मला कल्पना आहे की या जिल्ह्यातले कुठले कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यामध्ये 75 वर्ष झाली तरीसुद्धा या ठिकाणी एखादं एक सुपर स्पेशालिस्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल आपल्या या जिल्ह्यामध्ये नव्हतं. आणि मी नेहमी मी खासदार झाल्यानंतर 2019ला जेव्हा BJPमधनं मी निवडून गेलो तेव्हा मी त्या ठिकाणी मी प्रयत्न केला. हिना गावित म्हणून माझी बाची त्या ठिकाणी खासदार आहे, नंदुरबारची खासदार आहे, चांगली तरुण पोरगी आहे, MD झालेली आहे, चांगली हुशार आहे. आणि ती नेमकी त्या मेडिकल म्हणजे आपलं एम्स म्हणून जी एक मेडिकल कमिटी असते त्या कमिटीवरती ती एक सदस्य म्हणून होती. तिला सांगितलं की बेटा या ठिकाणी मला पालघरला आपल्याला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल काढायचं आहे. आणि खरोखरच तेव्हापासून 2019 पासून आपण प्रयत्न करत होतो. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की आपण 2021ला त्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली आणि 210 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये जसं इतर चांगले हॉस्पिटल्स आहेत त्या धर्तीवरती एक सुपर मॉडेलच्या धर्तीवर आपण हॉस्पिटल त्या ठिकाणी काढतो. कारण आज आपल्याला कल्पना आहे की मोठा ॲक्सिडेंट जर झाला विदर्भाव तर आपल्याला या ठिकाणी सेल्वास आणि गुजरात शिवाय किंवा मुंबईशिवाय आपल्याला पर्याय नाही. एखाद्याला अटॅक आला, एखाद्या मुलाला जर समजा त्या ठिकाणी मोटरसायकलवरनं खाली पडला, डोक्याला मार लागला तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या भागामध्ये आपले CT स्कॅन किंवा MRI सारखं या ठिकाणी मॉडर्न अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे आज या ठिकाणी आपला एखादी व्यक्ती आपल्याला मुंबई नेता त्या ठिकाणी रस्त्यातच दगावते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे सुपर मॉडेल 200 बेडचं हॉस्पिटल झाल्यानंतर त्या ठिकाणी MRI आणि CT स्कॅनसुद्धा त्या ठिकाणी आपण करण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे जवळजवळ झालेला आहे. त्याला आपलं NRHMमधनं त्या ठिकाणी त्याचं टेंडरसुद्धा त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि लवकरच त्या ठिकाणी आपण कामाला सुरुवात करतो. त्यानंतर त्या मेडिकल कॉलेजच्या बाजूला एक रिसर्च सेंटर असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण 2020-21ला सुद्धा आपण प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी लवकरच आपल्याला त्या ठिकाणी किती सीट्स मिळतील सांगता येत नाही, परंतु आपण मेडिकल कॉलेजसुद्धा पालघरला त्याच जागेमध्ये त्याच प्रिमायसेसमध्ये आपण त्या ठिकाणी त्यालासुद्धा मान्यता आपल्याला या ठिकाणी मिळाली. आपल्याकडचे अनेक लोकांना पासपोर्ट काढायला कधी सेल्वासला जावं लागत होतं, कधी या ठिकाणी मला वाटतं की मुंबईला आपल्याला म्हणजे मुंबई आणि ठाण्याशिवाय पर्याय नव्हता. या ठिकाणी एखाद्याचं आमच्या राऊत नावाचा एखादा मुलगा, घरत नावाचा एखादा मुलगा किंवा पाटील नावाचा एखादा मुलगाला जर समजा फॉरेनला जायचं असेल तर त्याला पासपोर्ट काढायला त्या ठिकाणी त्याला महिना दीड महिना लागत होता. म्हणून आपण लवकरच या ठिकाणी माझ्या प्रयत्नाने आपण वसईला कुठलं आपलं वसईच्या पूर्वेला एका महिन्यापूर्वी माझ्याच हस्ते त्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालयाचं त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. की तुम्हाला आता आपण गरीब माणसं आहोत, परंतु एखादा मुलगा किंवा मुलीला जर फॉरेनला जायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला सोय आपण वसईला त्या ठिकाणी आपण ती सुरू केलेली आहे. आणि अशा पद्धतीने या मच्छीमार या भागातला मच्छीमार बांधव असेल, या भागातला माझ्या कुणबी बांधव असेल, या भागातला आगरी बांधव असेल, या भागातला आदिवासी बांधव असेल, या भागातला दलित असेल, या भागातला आपला वंजारी असेल, भंडारी असेल, किंवा या भागातला वाडवड असेल, किंवा या भागातला स्थानिक आपला आपण काय आपलं माची समाज असेल, तर अशा पद्धतीने कुठल्याही जाती धर्मातील असेल. आणि म्हणून इथल्या लोकांचे प्रश्न जे आहे, आता मला सांगताना अभिमान वाटतं की याच अधिवेशनच्या कालावधीमध्ये आपण वर्षभरापूर्वी प्रयत्न करत होतो की सातपाटी गावाला ते पूर्णपणे समुद्राच्या तिन्ही किनाऱ्याला त्या ठिकाणी त्यांना खाडी आणि समुद्र असा लागलेला असल्यामुळे
पावसामध्ये मोठी भरती आली की संपूर्ण गावा